गुड आफ्टरनून. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सेशनमध्ये. आपल्या सर्वांची आपली फर्स्ट सेमिस्टर एक्झाम आपली फर्स्ट सेमिस्टर एक्झाम पूर्ण झाली आणि त्यानंतर सेकंड सेमिस्टरचे सेशन्स आता लवकरच सुरू होणार आहेत. मला वाटते पुढच्या आठवड्यापासून ते सेशन सुरू होतील. आणि आज आपण एका विशिष्ट कारणासाठी आज भेटतोय, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला असाइनमेंट आणि प्रोजेक्ट या दोन्ही विषयाबद्दल थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. आपल्या सर्वांनी मागच्या मागच्या सेमिस्टरमध्ये असाइनमेंट्स सबमिट केलेले आहेत. आपली एक्झाम पण झालेली आहे आणि असाइनमेंटचा पॅटर्न आपला जो मागच्या सेमिस्टरमध्ये आपण फॉलो केला होता त्याच्यामध्ये थोडासा बदल आपण या सेमिस्टरमध्ये करतोय आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण विशेष करून हा सेशन आज प्लॅन केलाय. तर असाइनमेंट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रोजेक्टचं जे काम आहे, प्रोजेक्टचे आपले गाईड कोण आहेत, प्रोजेक्टचे विषय काय आहेत, या संदर्भातलं नोटीस तुम्हाला मिळाली असेल, सगळ्यांनी बघितलं असेल की तुमचे प्रोजेक्टचे विषय काय आहेत, तुमचे गाईड कोण आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील अशी मी आशा करतो. आणि सुरुवात आपण असाइनमेंट पासून करूया. आपण मागच्या सेमिस्टरमध्ये सगळ्यांनी असाइनमेंट लिहून सबमिट केलेले आहेत. मला तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल की हे असाइनमेंट साठी मार्क्सचं वेटेज किती आहे आपल्याला? वीस मार्क, बरोबर आहे. आपला थेरी पेपर जो असतो तो 60 मार्काचा आहे. त्यानंतर इंटरनल मार्क्स जे आहेत ते 40 आहेत. त्या इंटरनल 40 मार्क मध्ये पुन्हा दोन विभाग आहेत. एक आहे तो आहे असाइनमेंटचा 20 मार्काचा आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुमचं क्लास पार्टिसिपेशन आणि अटेंडन्स, त्याला 20 मार्क आहे. असाइनमेंटचे 20 मार्क आणि ते 20 मार्क असे 40 मार्क हे तुमच्या हातामधले मार्क्स आहेत. आता त्यातल्या असाइनमेंटवरती आपण येऊ. असाइनमेंटमध्ये आपण मागच्या सेमिस्टरमध्ये काय केलं तर प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला काही प्रश्न दिले गेले होते आणि त्या प्रश्नाची उत्तरं लिहून तुम्ही सगळ्यांनी सबमिट केलेली होती. तर ह्या टर्ममध्ये, ह्या सेमिस्टरमध्ये आपण त्याचं स्वरूप थोडंसं बदलतोय. त्याचं कारण असं आहे की एक वेगळा एक्सरसाइज आपण त्या माध्यमातून करतोय. त्याच्याबद्दलचं एक सविस्तर डॉक्युमेंट आम्ही तुमच्याबरोबर शेअर करूच. पण आता ह्या सेशन मधून तुम्ही ऍक्च्युली काय प्रपोज्ड आहे, काय प्रस्तावित आहे हे समजून घेण्याचा या सेशन मधून आपण प्रयत्न करू. तर ह्याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की आपल्याला आता ह्या टर्म मध्ये, ह्या सेमिस्टरमध्ये आपल्याला 7 सब्जेक्ट आहेत, बरोबर आहे ना? सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला 7 सब्जेक्ट आहेत. तर ह्या 7ही सब्जेक्टचे मागच्या 5 बॅचेसचे क्वेश्चन पेपर आम्ही अपलोड केलेले आहेत. गुगल ड्राईव्ह आपल्याबरोबर जो शेअर केलेला आहे, सगळ्यांनी गुगल ड्राईव्ह वापरलाय? त्याच्यावरती अपलोड केलेलं मटेरियल तुम्ही सगळ्यांनी वापरलं असेल परीक्षेसाठी. हा, तर त्या गुगल ड्राईव्ह मध्ये HDCM नावाचा जो फोल्डर आहे, त्या HDCM फोल्डर मध्येच एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नावाचा फोल्डर आहे. तो तुम्हाला मी इथं सुरुवातीला दाखवतो. मी माझं स्क्रीन शेअर करतो पहिल्यांदा. तुम्ही ज्यावेळी तुमच्या गुगलनं साइन इन करता, तुमच्या गुगल अकाउंटनी, त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचा फोल्डर हा तुम्हाला तिथे दिसत असेल. इथं शेअर्ड विथ मी हा जो ऑप्शन आहे हा तुम्ही वापरत असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा HDCM नावाचा फोल्डर दिसतोय, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत कारण मी आमचा फोल्डर इथं तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला कदाचित यातला फक्त हा फोल्डर दिसेल, HDCM नावाचा. तर हा फोल्डर जर तुम्ही ओपन केला तर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टचं मटेरियल याच्यामध्ये दिलेलं आहे. हा एक फोल्डर तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. त्याच प्रकारे तुमचा जो नोटीस बोर्डचा फोल्डर आहे, HDCM 44 ही तुमची बॅच आहे, 44वी बॅच आहे. तर हा फोल्डर एक तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बॅचशी रिलेटेड ज्या काही नोटिसेस असतात, नोटीस, सर्क्युलर, ज्या काही गोष्टी तुमच्या बॅच स्पेसिफिक असतात
त्या गोष्टी तुम्हाला या नोटीस बोर्ड मध्ये दिल्या जातात. ओके, तर हा एक फोल्डर आणि HDCM नावाचा फोल्डर हा तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. हे दोन्ही फोल्डर तुम्ही ओपन केलेत का कधी? हे दोन्ही फोल्डर तुम्ही ओपन केलेले आहेत. तर नोटीस बोर्ड फोल्डर मध्ये तुमच्या सगळ्या नोटिसेस आहेत आणि ह्या HDCM फोल्डर मध्ये ह्या सगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे फोल्डर्स आहेत. हे बघा इथे, हे T01 म्हणजे टर्म 01, सब्जेक्ट 01, T02 S01 म्हणजे टर्म 2 मधला सब्जेक्ट 1 असा आहे ते, त्याचं कोडिंग आहे त्याला बेसिकली. ओके, आणि हे सब्जेक्टचं ॲब्रिव्हेशन आहे. MISCA2 हे त्या सब्जेक्टचं ॲब्रिव्हेशन आहे. PM प्रोजेक्ट मॅनेजमेंट, HR ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, असे त्याची सब्जेक्टची ॲब्रिव्हेशन्स आहेत. तर ह्या सगळ्या फोल्डर्समध्ये त्या त्या सब्जेक्टचं मटेरियल त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. आता त्याच्यामध्ये हा एक फोल्डर जर तुम्ही बघाल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नावाचा, तर या फोल्डरमध्ये आपण मागच्या 5 बॅचेसचे सगळे क्वेश्चन पेपर अपलोड करून दिलेले तुमच्या माहितीसाठी. 35व्या बॅचचे पेपर्स इथं आहेत, 36व्या बॅचचे आहेत, 39व्या बॅचचे आहेत, 41व्या बॅचचे टर्म 1 टर्म 2, 42व्या बॅचचे टर्म 1 टर्म 2, 43व्या बॅचचे टर्म 1 टर्म 2, असे मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स हे तुम्हाला उपलब्ध करून दिलेले. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या 7 सब्जेक्टचे हे 5 क्वेश्चन पेपर रेफर करून 5 वर्षाचे जे क्वेश्चन पेपर तुम्हाला दिलेले आहेत ते रेफर करून आपल्याला 30 युनिक क्वेश्चन काढायचे प्रत्येक सब्जेक्टचे. क्वेश्चन काढत असताना आपल्याला 2 प्रकारचे क्वेश्चन काढायचे. एक प्रकार जो आहे तो लॉंग क्वेश्चन आणि दुसरा प्रकार जो आहे तो शॉर्ट क्वेश्चन. म्हणजे आपल्याला काय करायचं इथं मी तुम्हाला टाईप करून दाखवतो एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला पॉइंट काय आहे की प्रत्येक सब्जेक्टचे मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स अपलोड केलेले आहेत. तो फोल्डर मी तुम्हाला दाखवला. ते 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर रेफर करायचे. त्यातून 2 प्रकार आपल्याला काढायचे. एक आहे तो लॉंग क्वेश्चन्स, त्याचे 30 क्वेश्चन आपल्याला काढायचे आहेत प्रत्येक सब्जेक्टचे. ठीक आहे, आणि शॉर्ट क्वेश्चन्स हा दुसरा प्रकार आहे. हे 30 क्वेश्चन काढायचे. म्हणजे 7 सब्जेक्टचे माझ्याकडे 2 सेट तयार होतील. एक लॉंग क्वेश्चनचा सेट तयार होईल, एक शॉर्ट क्वेश्चनचा सेट तयार होईल. 30 नाही 31 करा, कारण तुमच्या बॅचमध्ये किती आहेत विद्यार्थी? 30 आहेत ना. ठीक आहे, तुमच्या बॅचमध्ये 30 विद्यार्थी आहेत, तर 30 क्वेश्चन आपल्याला काढावे लागतील. प्रत्येक सब्जेक्टचे 30 क्वेश्चन आपल्याला काढायचे आहेत, आणि लॉंग क्वेश्चन आणि शॉर्ट क्वेश्चन. तर माझ्याकडे काय तयार होईल की 7 सब्जेक्टचे 30 लॉंग क्वेश्चन आणि 30 शॉर्ट क्वेश्चन्स तयार होतील. आता हे काढणार कोण? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या बॅच मधला एक व्यक्ती CR म्हणून आपल्याला हवाय. CR म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेट करण्यासाठी आपल्याला एका व्यक्तीची गरज आहे. आपल्या ह्या सेशनच्या शेवटी आपण ती व्यक्ती कोण हे निवडू, किंवा तुमच्यापैकी कोणी व्हॉलंटियर म्हणजे स्वकर तयार असेल तर तुम्ही तसं मला सांगा. तर एक आपल्याला कोण लागेल? तर एक व्यक्ती अशी लागेल की ह्या सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेट करेल. त्यानंतर आपल्याला 7 मंडळी अशी लागतील की जे हे लॉंग क्वेश्चन काढतील. दीर्घोत्तरी प्रश्न आपण जे म्हणतो लॉंग क्वेश्चन, हे 30 क्वेश्चन काढण्याचं काम 7 मंडळी करतील. आणखीन 7 मंडळी आपल्याला अशी लागतील की ते शॉर्ट क्वेश्चन्स काढतील प्रत्येक सब्जेक्टची. म्हणजे 7 लोक जे असतील ते लॉंग क्वेश्चन काढतील आणि 7 लोक जे असतील ते शॉर्ट क्वेश्चन काढतील. हा एक्सरसाइज केल्यामुळे आपल्याकडे काय तयार होईल? तर आपल्याकडे 7 सब्जेक्टचे
30 लॉंग क्वेश्चन तयार होतील आणि 7 सब्जेक्टचे 30 शॉर्ट क्वेश्चन तयार होतील. त्यानंतर आपला जो सीआर असेल त्या सीआरनी काय करायचंय की या दोन सेट मधला प्रत्येक सेट मधला एक लॉंग क्वेश्चन यातला एक शॉर्ट क्वेश्चन असा काढायचा आणि तो रोल नंबर 1 ला द्यायचा. दुसरा क्वेश्चन घ्यायचा लॉंग क्वेश्चन, इकडचा दुसरा शॉर्ट क्वेश्चन घ्यायचा, तो रोल नंबर 2 ला द्यायचा. ठीक आहे, असाइन करायचा म्हणजे थोडक्यात. आणि हे एका एक्सेल वर्कशीट मध्ये तुम्ही तयार करा आणि हे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आपल्याला काम. म्हणजे काय होईल की 30 विद्यार्थ्यांना 30 पार्टिसिपेंटना प्रत्येकाला एक लॉंग क्वेश्चन आणि एक शॉर्ट क्वेश्चन 7 सब्जेक्टचे असे एक लॉंग क्वेश्चन एक शॉर्ट क्वेश्चन असं तुम्हाला प्रत्येकाला मिळेल. 7 सब्जेक्टचे हे जे प्रश्न तुम्हाला मिळतील ह्या प्रश्नाचं आपल्याला मराठीमध्ये उत्तर तयार करायचं आहे. उत्तर किंवा नोट तुम्ही जे काही त्याला म्हणाल ते. हे लॉंग क्वेश्चन आणि शॉर्ट क्वेश्चन तुम्हाला जो मिळेल प्रत्येकाला प्रत्येक सब्जेक्टचा, ह्याची प्रत्येक सब्जेक्टची एक वेगळी असाइनमेंट आपल्याला तयार करायची. ह्याला आपण असाइनमेंट असं ट्रीट करणार आहोत. ह्याला तुम्हाला 20 मार्क मिळणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं काय आहे तर हे 30 प्रश्न जे तयार होतील हे 30 प्रश्न आपल्याला मराठीमधनं तयार करायचे. 30 लॉंग क्वेश्चन आणि 30 शॉर्ट क्वेश्चन रेफरन्ससाठी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका दिल्या गेलेल्या आहेत. तर ते वापरून आपल्याला हे सेट आपण तयार करायचे आहेत आणि हे सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येक सब्जेक्टचे एक लॉंग क्वेश्चन आणि एक शॉर्ट क्वेश्चन अशी एक स्वतंत्र नोट तयार करायची, मराठीमधून तयार करायची आपल्याला. म्हणजे हा एक्सरसाइज केल्यामुळे आपल्याला काय होईल की 30 लोक आपल्या बॅचमध्ये जे आहेत हे 30 लोक प्रत्येक जण प्रत्येक सब्जेक्टचा एक लॉंग क्वेश्चन एक शॉर्ट क्वेश्चन. ह्याच्यामुळे तुमचा फायदा काय होणार आहे की तुमची तयारी याच्यामुळं ऑटोमॅटिकली होईल. त्याचं वाचन तुम्ही कराल, तुम्हाला ज्या गोष्टी समजतायत त्याचं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याचं एक टिपण तयार कराल, नोट तयार कराल. ह्याच्यामुळे तुमचा ऑटोमॅटिकली अभ्यास होईल प्रत्येकाचा. प्रत्येक सब्जेक्ट मधला एक लॉंग क्वेश्चन आणि एक शॉर्ट क्वेश्चन तुमचा ऑटोमॅटिकली याच्यामधनं तयार होईल. आणि हे तुम्हाला आमच्याकडं सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाठवायचं आहे. तुम्ही सॉफ्ट कॉपी जी पाठवायची आहे ती कशी पाठवायची आहे तर तुम्ही जसं तुमच्या एक्झाम देताना जसं केलं होतं की समजा आता माझा पेपर आहे MISCA अंडरस्कोर तुमचा रोल नंबर 4401. म्हणजे रोल नंबर 1 काय करेल की तुमची MIS ची जी असाइनमेंट असेल त्याला MISCA अंडरस्कोर 4401 असं नाव देईल. अशा तुमच्या 7 फाईल्स तयार होतील आणि त्या 7 फाईल्स तुम्हाला आम्हाला सॉफ्ट कॉपी पाठवायची मेलवरती. आणि त्याचीच हार्ड कॉपी तयार करून तुम्हाला 7 सब्जेक्टचे एकत्र म्हणजे वेगवेगळे सेट तयार करा, 7 सेट तयार करा आणि ते एकत्रित करून तुम्ही त्याचं कुरिअर करा आम्हाला. विच विल बी ट्रीटेड ॲज असाइनमेंट. म्हणजे ह्याला असाइनमेंटचे मार्क्स तुम्हाला देण्यात येतील. कारण तुमच्याकडनं आल्यानंतर ते आमचे 7 जे सब्जेक्ट इन्चार्ज असतील त्या सब्जेक्ट इन्चार्जकडे हे तपासायला हे पेपर्स म्हणजे तुमचे असाइनमेंट जातील आणि त्याचे मार्क्स ते कन्सर्न सब्जेक्ट इन्चार्ज जे असतील ते त्याचे मार्क तुम्हाला देतील. आता ह्याचा आणखीन एक उपयोग आपल्याला काय होणार आहे ते सांगतो. म्हणजे जे तुमच्या हिताचं आहे तुमच्या फायद्याचं आहे की तुम्ही हे जे 30 प्रश्न 30 जण तयार कराल, नोट जे तयार कराल या एकत्रित करून हे तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करण्यात येईल नंतर. किती मोठा फायदा तुम्हाला याच्यामधनं होतोय बघा. म्हणजे तुम्ही काम करत असताना फक्त प्रत्येक सब्जेक्टच्या एक मोठ्या आणि छोट्या प्रश्नाचं काम करणार आहे, पण तुम्हाला ह्या सगळ्या 30च्या 30 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकत्रित मिळतील. तर तुमचे सगळ्यांची ज्यावेळी सॉफ्ट कॉपी आमच्याकडे येतील त्यावेळी त्या एका फोल्डरमध्ये टाकून तो फोल्डर पूर्णपणे तुमच्या बरोबर शेअर केला जाईल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे 30 लॉंग क्वेश्चन आणि 30 शॉर्ट क्वेश्चन्स हे तुम्हाला मराठीमधून मिळतील. कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं रिक्वायरमेंट होती की आम्हाला मराठीमधनं मटेरियल नाही आहे. तर हा एक्सरसाइज केल्यामुळं हे त्याच्यामधनं आपल्याला हे साध्य करता येईल की तुम्हाला 30 लॉंग क्वेश्चन 30 दीर्घोत्तरी प्रश्न आणि 30 लघुत्तरी प्रश्नांची उत्तरं मराठीमधून ही प्रत्येकाला प्रत्येक सब्जेक्टची ह्याच्यामधून मिळू शकतील. तर हा अशा प्रकारचा एक एक्सरसाइज आपण करणार आहोत.
मी आशा करतो की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता मी 2 मिनिटं माझं स्क्रीन शेअर करायचं बंद करतो. तुम्हाला जर काही प्रश्न याच्यावरती विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता, जेणेकरून त्याची उत्तरं मी देईन आणि नंतर आपण प्रोजेक्टकडे जाऊ. हा एक्सरसाइज जो आपल्याला करायचा आहे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली. या एक्सरसाइजला आपण असाइनमेंट म्हणून ट्रीट करणार आहोत. मागच्या वेळीसारखी असाइनमेंट यावेळी असणार नाहीये. आपण असाइनमेंट आता हे तुम्हाला जे मी आता सांगितलं याला आपण असाइनमेंट ट्रीट करून त्याला 20 पैकी मार्क तुम्हाला असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडनं प्रत्येकाकडनं काळजीपूर्वक हा एक्सरसाइज करणं अपेक्षित आहे. काळजीपूर्वक मन लावून हा एक्सरसाइज तुमच्याकडनं करणं अपेक्षित आहे. तर याच्यावरती तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. एक मिनिट, मला ऐकू आलं नाही, जरा परत एकदा विचारा. तुमचा प्रश्न मला ऐकू आला नाही, पुन्हा एकदा विचारा. लॉंग क्वेश्चन आणि शॉर्ट क्वेश्चन मध्ये किती वर्ड्स मध्ये किती पेजेस मध्ये आन्सर एक्सप्लेन. हा, त्याच्यामध्ये आपण असं करतोय की तुमचे जे शॉर्ट क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 2 पेजेसचं उत्तर अपेक्षित आहे. मिनिमम 1 पेजचं उत्तर, 1 ते 2 पेजचं उत्तर त्याच्यामध्ये अपेक्षित आहे शॉर्ट क्वेश्चनसाठी. आणि लॉंग क्वेश्चनसाठी साधारणतः 2 ते 4 पेजेसमध्ये उत्तर अपेक्षित आहे. कारण पेपरचा फॉर्मॅट तुम्ही बघितला असेल, पेपरचा फॉर्मॅटमध्ये आपल्याला 12 मार्काला लॉंग क्वेश्चन असतो. आपला जो लॉंग क्वेश्चन असतो, दीर्घोत्तरी प्रश्न जो असतो तो 12 मार्काला असतो. त्यामुळं त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 4 पेजेसचं उत्तर अपेक्षित आहे. आणि शॉर्ट क्वेश्चनसाठी 1 ते 2 पेजेसची नोट अपेक्षित आहे. अजून काही प्रश्न आहे? लक्षात आलं का तुम्हाला मी काय एक्सप्लेन केलं ते? तुम्ही जर काही बोलला नाही तर मला कळणार नाही, कारण हे तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. हे तुम्हाला समजतंय का नाही मला काही कळत नाही. मी आता जॉईन झालो, तुम्हाला परत सांगतो एक्सप्लेन करून. नाही, हा व्हिडिओ अपलोड केला जाईल, तो व्हिडिओ बघा तुम्ही, कारण ते सगळं मला परत अर्धा तास बोलतोय मी मागचा. थँक्यू सर. हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय मी आज इथं. हा रेकॉर्डिंग अपलोड केलं जाईल, ते चेक करून घ्या तुम्ही नंतर. ज्यांनी अटेंड केलंय त्यांनी विचारायला हरकत नाही. तुम्हाला जर काही शंका असेल याच्यामध्ये तर तुम्ही विचारा. हॅलो. बोला. हॅलो. बोला. मग पुढच्या सेशनला आम्हाला असाइनमेंट द्यायची गरज नाही का? हा एक्सरसाइज आपण जो करतोय हीच असाइनमेंट आहे तुमची. यालाच आपण असाइनमेंट ट्रीट करणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही, माझा सब्जेक्ट आहे MIS अँड कम्प्युटर ऍप्लिकेशन 2, तर MIS अँड कम्प्युटर ऍप्लिकेशनचे तुम्ही जे लॉंग क्वेश्चन आणि शॉर्ट क्वेश्चन हा तयार कराल त्यालाच असाइनमेंट पकडलं जाईल. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की आता माझा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये बरेचसे शब्द जे आहेत ते इंग्लिशमध्ये येतील, पण तुम्ही मराठीमधनं लिहू शकता. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, आता मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम तुम्ही मराठीमध्ये लिहा ना. तुम्हाला ज्या गोष्टी जसं समजतंय हे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. काही गोष्टींचं भाषांतर करणं कठीण जाईल तुम्हाला, ते करत बसू नका. जिथं तुम्हाला इंग्लिश शब्द वापरायचे तिथं इंग्लिश शब्द वापरा, पण आपल्याला मुख्य करून आपल्याला मराठीमधनं हवी या सगळ्या गोष्टी. तोच तर एक्सरसाइज आहे, म्हणजे त्या निमित्तानं तुमचं वाचन होणार आहे.
आणि तुम्हाला ज्या पद्धतीने त्या गोष्टी समजतायत हे तुम्ही पेपरवरती घेणार आहात. त्यामुळं ऑटोमॅटिकली हा तुमचा अभ्यास पण त्यामधनं होणार आहे सगळ्यांचा. सर सेकंड सेमची एक्झाम कधी राहील आता? त्याचे डेट्स अनाऊन्स केलेले आहेत ना पहिल्यांदाच. शेड्यूल चेक करा ना. आता मला माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही, त्या शेड्यूल मध्ये दिलेलं आहे ना तुम्हाला. गुगल ड्राईव्ह वरती तुम्ही बघितलं नाही का ते? तुमचा हा जो फोल्डर आहे HDCM44 फोल्डर, ह्याच्यामध्ये शेड्यूल दिलेलं आहे ना तुम्हाला, HDCM शेड्यूल. हे काय, हे कधी बघता का नाही बघत? एक तुम्हाला हे दिलेलं आहे ना, पूर्ण कोर्स हे दिलेलं आहे. ह्याच्यात दिसत नाही मला, पण तुमच्यापैकी आहे का कोणाकडं? हे अशा प्रकारचं शेड्यूल तुम्हाला मिळालंय का? पटपट बोला जरा तुम्ही. एवढा वेळ नका घेऊ उत्तर द्यायला. अशा प्रकार नाही मिळाले. हा, मग ते सांगा ना. नहीं तुम्ही शांतच बसला तर मला कसं कळणार? त्रिवेदी जी, आप सुन रहे हैं मुझे? त्रिवेदी जी, ये इस तरीके का शेड्यूल अपलोड करना पड़ेगा. ठीक आहे, ते होऊन जाईल. ते शेड्यूल तुम्हाला मिळून जाईल. आणि प्रोजेक्ट कधी सबमिट लागेल? काय परत विचारा, ऐकू नाही आलं मला प्रश्न. प्रोजेक्ट कधीपर्यंत सबमिट करायला लागेल? प्रोजेक्टकडे अजून मी आलो नाही. मी आता फक्त तुम्हाला असाइनमेंट बद्दल सांगितलंय. ओके सर. असाइनमेंट बद्दल मी तुम्हाला ज्या गोष्टी एक्सप्लेन केल्या त्याच्यात काही शंका असेल तर विचारा. इंटरेस्टिंग वाटतंय का तुम्हाला हे हे हा एक्सरसाइज जो करतोय ह्याच्यामध्ये तुम्ही 6 सब्जेक्टचे 2-2 क्वेश्चन, म्हणजे तुमचे एफर्ट काय आहेत तर 12 प्रश्नाची उत्तरं तुम्ही तयार करताय. पण ह्या 30 जणांचा एक्सरसाइज करत असल्यामुळं, एकत्रित करत असल्यामुळं तुम्हाला 30 जणांची उत्तरं, 30 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकत्रित मिळणार आहेत. हा सगळ्यांचा फायदा आहे. म्हणजे ह्या कलेक्टिव्ह लर्निंग आपण जे म्हणतो किंवा कोऑपरेटिव्ह लर्निंग म्हणतो आपण त्याला, तर हा एक त्या स्पिरिटनं आपल्याला हा एक्सरसाइज करायचा आहे. म्हणजे ह्या एक्सरसाइजच्या शेवटी तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येक सब्जेक्टचे 30 लॉंग क्वेश्चन आणि 30 शॉर्ट क्वेश्चन तुमच्या हातात असतात. हा यातला सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. ओके, तर ह्याच्यासाठी आपल्याला तुमच्यापैकी एक कोणीतरी CR लागेल. कोण तुमच्यापैकी तयार आहे? लीडर पाहिजे आपल्याला. लीड कोण घेईल? आणि आपल्याला 7 व्यक्ती लागतील ज्या लॉंग क्वेश्चन तयार करतील आणि 7 व्यक्ती आपल्याला लागतील ज्या शॉर्ट क्वेश्चन्स तयार करतील. तर इथं पहिल्यांदा तुमचं क्लास रिप्रेझेंटेटिव्ह कोण हे आपल्याला लागेल. आणि ही व्यक्ती लागेल जी लॉंग क्वेश्चन
तयार करेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला 7 लोक लागतील. आता तुम्ही सांगू शकत असाल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या ग्रुपवरती चर्चा करा आणि हे ठरवा की तुमच्यापैकी कोण लीड करेल ह्याला, आणि हे 7 लोक कोण असतील आणि हे 7 लोक कोण असतील जे लॉंग क्वेश्चन बनवतील, हे 7 लोक, आणि हे 7 लोक जे शॉर्ट क्वेश्चन्स बनवतील. हे तुम्ही तयार करा आणि आम्हाला ग्रुपवरती कळवा. सो असाइनमेंट बद्दलचं जे स्पष्टीकरण होतं ते मी इथं थांबवतो. तुमचे काही प्रश्न नाही आहेत असं मी इथं समजतो, आणि आपण आता प्रोजेक्टकडे जाऊ. प्रोजेक्टची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी. इथं स्क्रीनवरती आपण एकदा चेक करू तुमच्या फोल्डरमध्ये ती आलेली आहे का. इथं आहे बघा. हा तुमचा नोटीस बोर्ड आहे. त्या नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट गाईड ही फाईल तुम्हाला तिथं दिसेल, आणि त्याच्यामध्ये तुमच्या नावासमोर तुमचा प्रोजेक्टचा विषय दिलेला आहे आणि तुम्ही कोणाच्या अंडर प्रोजेक्ट करताय त्या कन्सर्न फॅकल्टी गाईडचं नाव ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर इथं फॅकल्टीचं नाव आहे, फोन नंबर आहे आणि मेल ॲड्रेस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्य असेल तितकं तुम्ही मोबाईलवरती फोन करणं टाळा. त्याचं कारण हे आहे की आम्ही बऱ्याच वेळा क्लासमध्ये असतो, तुमचा फोन प्रत्येक वेळी घेता येणं शक्य नाही, आणि प्रोजेक्टचे रिलेटेड जे काही तुमचं कम्युनिकेशन असेल ते फक्त मेलवरती करा, आणि अगदी आवश्यक असेल तर मोबाईलचा उपयोग करा. अनेक वेळा असं बघण्यात येतं की तुम्ही कुठल्याही वेळी फोन करता, संध्याकाळी 8 वाजता करता, 9 वाजता करता, सकाळी 8 वाजता करता. असं करू नका. प्रोजेक्टशी रिलेटेड तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत, चर्चा करायची आहे, ते प्रिफर्ड वे ऑफ कम्युनिकेशन हे मेलवरती असेल. हे तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण माझी सगळ्यांना सूचना आहे की मोबाईलवरचं कम्युनिकेशन हे लिमिटेड ठेवा. त्याचं कारण हे आहे की ऑफिसमध्ये आम्ही म्हणजे फक्त HDCMच नाही, आमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पण असतात. आम्ही प्रत्येक वेळी फोनवरती, आणि आता आमच्या 3 बॅचेस सुरू आहेत, 45, 46, 47. आता माझं जर बोलायचं झालं तर माझ्याकडे तिन्ही बॅचचे 8-8 विद्यार्थी आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे 24 विद्यार्थ्यांची नावं लक्षात ठेवणं, त्यांना कुठला विषय दिलेला आहे त्या विषयाचं रिकलेक्ट करणं हे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही फोन करून बोलाल की मी अमुक बोलतो ह्या विषयावरती, ते ह्या सगळ्या गोष्टी फोनवरती शक्य होत नाही. तुम्ही जे काही काम कराल ते काम करा आणि त्याचं मेल आम्हाला पाठवून द्या. मेलवरती डेफिनेटली तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळेल. इमिजिएटली नाही होणार, शक्य होणार नाही. तुम्हाला 1 किंवा 2 दिवसाच्या आत त्याच्यावरती येऊन जाईल. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला तुमचं नाव, तुम्हाला असाइन केलेला प्रोजेक्ट, तुमचे प्रोजेक्ट गाईड, या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. हे क्लिअर आहे मी काय सांगितलं तर तुम्हाला ते? ओके. आता एक आपण उदाहरण म्हणून हे घेऊ की आता हे गणेश सीता, आता ह्यांना विषय दिलेला आहे इमिजिएट पेमेंट सिस्टम. आता मी एक्सप्लेन करण्यासाठी हा विषय तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तुम्हाला विषय वेगवेगळे आहेत. आता ही मंडळी माझ्या अंडर प्रोजेक्ट करतायत, काही बाकीची मंडळी त्यांचे विषय वेगळे असतील. काही जणांचे HR रिलेटेड असतील, काही जणांचे फायनान्स रिलेटेड असतील, काही जणांचं लॉ रिलेटेड असेल. तर विषय तुमचे वेगळे वेगळे असतील. पण इथं अपेक्षित काय आहे ते तुम्हाला मी सांगतोय की तुम्हाला हा विषय दिलाय, गणेश सीतापनं दिलाय विषय, तो इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस, इमिजिएट पेमेंट सिस्टम हा विषय तुम्हाला दिलेला आहे. ओके. आता ह्या विषयावरती तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रोजेक्टचा विषय तुम्हाला दिलेला आहे. आता प्रोजेक्ट कसा असावा
ह्याच्या संदर्भातलं एक डॉक्युमेंट तुम्हाला ऑलरेडी आम्ही दिलेलं आहे. ते कुठं आहे तर ह्या HDCM नावाचा जो फोल्डर आहे, या HDCM नावाच्या फोल्डरमध्ये एक नोटीस बोर्ड कॉमन नावाचा फोल्डर आहे. हा चेक करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं अक्षरशः स्पून फिडिंग केलेलं आहे. तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मंडळी या गोष्टी बघतच नाही. मलाच 1-2 फोन आले की असा असा प्रोजेक्ट मिळालाय, काय करू? अरे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. डे 1 पासून तुम्हाला या गोष्टी उपलब्ध आहेत. ह्या गोष्टी तुम्ही बघणं अपेक्षा. आता ह्या नोटीस बोर्ड कॉमन मध्ये बघाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट फॉर्मॅट दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदी राईट फ्रॉम कव्हर पेज तुमचं कसं असलं पाहिजे, कंटेंट्स कसे असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत. तुम्ही कुठला फॉन्ट वापरायचा आहे, स्पेसिंग काय वापरायचं आहे, पेज साईज तुमचं काय पाहिजे, पेजचा तुमचा पेपर कसा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हे बघा, हे प्रोजेक्टचा फॉर्मॅट इथं दिलाय. कसं अरेंज करायचं आहे, त्याच्यामध्ये कव्हर पेज, कंटेंट्स, डिक्लेरेशन, सर्टिफिकेट, एक्नॉलेजमेंट. आणि हा महत्वाचा भाग आहे आपल्या दृष्टीने. ह्या गोष्टी तर सगळ्या रेडीमेड आहेत. तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त तुमची नावं टाकायची आहेत. आता काही मंडळी ह्याच्यामध्ये पण तसदी घेत नाहीत. धडाधड मागच्या कॉपी करतात आणि त्यांना कोऑर्डिनेटर कोण आहे माहित नसतं, डायरेक्टरांचं नाव चुकलेलं असतं, नुसतं कॉपी करायचं तेवढं त्यांना माहिती आहे. असं करू नका. प्रोजेक्टसाठी तुम्हाला किती मार्क आहेत माहिती आहे? आपल्याला प्रोजेक्टसाठी मार्क किती आहेत? बोला. आपल्याला प्रोजेक्टसाठी 200 मार्क आहेत. 200 मार्क. 100 मार्क आपल्या प्रोजेक्ट रिपोर्टला आहेत, 50 मार्क त्याच्या वायवाला आहेत आणि प्रोजेक्ट तुमची जी वायवा असते फायनल, त्या वायवाला तुम्हाला 50 मार्क आहेत. म्हणजे तब्बल 200 मार्क हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळं तुम्ही जो प्रोजेक्ट कराल, हा प्रोजेक्ट तुम्ही गांभीर्यानं घ्या. आणि किती सोपं करून दिले काम आम्ही तुम्हाला इथं बघा. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रेडीमेड दिलेल्या आहेत. आता हे कव्हर पेज कसं असलं पाहिजे इथं दिलेलं आहे तुम्हाला. हे बघा, काय नाही, तुमचं नाव टाकायचंय त्याच्यामध्ये फक्त. कव्हर पेज कसं असलं पाहिजे, त्याच्या पुढं कंटेंट्स कसे असले पाहिजे, फॉर्मॅट रेडी आहे. डिक्लेरेशन कसं पाहिजे, इथं तुमचं नाव टाकायचं, प्रोजेक्टचं नाव टाकायचं, तुमचं नाव टाकलं की झालं काम तुमचं. सर्टिफिकेट, हे सगळे गोष्टी तुम्हाला रेडीमेड दिलेले आहेत. तुमचं काम महत्वाचं कुठं आहे, जिथं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, ज्याच्यावरती तुम्हाला गांभीर्यानं त्याच्यावरती काम करायचं आहे, तो भाग आहे हा इथला. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे. आता मगाशी मी जो विषय तुम्हाला सांगितला की इमिजिएट पेमेंट सिस्टम. आता पहिल्यांदा तुम्हाला ही कन्सेप्ट म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तिथे समजावून सांगा की इमिजिएट पेमेंट सिस्टम म्हणजे काय, हे तुम्ही तिथे समजावून सांगा पहिल्यांदा. त्यानंतर त्याचं महत्व काय, इम्पॉर्टन्स अँड रिलेव्हन्स ऑफ द टॉपिक. तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी ह्याचं महत्व काय आहे, तसंच इंडस्ट्रीसाठी काय आहे. म्हणजे इमिजिएट पेमेंट सिस्टम ही लॉन्च का केली, त्याचं महत्व काय आहे. कुणाला इमिजिएट पेमेंट सिस्टम आला असेल, कुणाला UPI आला असेल, कुणाला NFS आला असेल, विषय वेगळे वेगळे, पण त्याचं महत्व काय हे तुम्हाला लिहायचं आहे ह्याच्यामध्ये. ह्याचं महत्व संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीनं काय आहे आणि तुमच्या ऑर्गनायझेशनच्या दृष्टीनं काय आहे. आता इमिजिएट पेमेंट सिस्टम मुळे काय होतं तर मनी ट्रान्सफर ही फास्ट झाली. तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचे आहेत, त्याचं महत्व तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा भाग ह्याच्यामध्ये काय की प्रेझेंट स्टेटस ऑफ इम्प्लिमेंटेशन. मग तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करताय, ज्या बँकेमध्ये काम करताय, तुम्ही तिथं IMPS इम्प्लिमेंट केलंय का, केलं असेल तर त्याचं स्टेटस काय आहे, तुमच्याकडे किती ट्रान्झॅक्शन होत आहे, त्याचं काहीतरी डिटेल्स कलेक्ट करा ना. मागच्या 5 वर्षामध्ये किती झाली ट्रान्झॅक्शन, त्याचा व्हॉल्यूम किती होता, एकूण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन किती झाली, त्यापैकी IMPSचा वाटा त्याच्यामध्ये किती होता. हाच तर प्रोजेक्ट आहे ऍक्च्युली. नुसतं कुठंतरी इंटरनेटवरनं कॉपी पेस्ट करायचं आणि द्यायचं ढकलून,
ते चालणार नाही. तुमच्याकडे ते अपेक्षित नाहीये तुमच्याकडनं. तुम्हाला ह्याच्यासाठी 100 मार्क आहेत या प्रोजेक्टसाठी. तर इथं अपेक्षित काय आहे मी तुम्हाला आता क्लिअरली सांगतोय की ह्याचं प्रेझेंट स्टेटस तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काय आहे, त्याचं ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम काढा. ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आयटी वाल्या माणसाबरोबर बोलावं लागेल, तुमच्या मॅनेजमेंटशी त्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल, त्यांची परमिशन घ्यावी लागेल, कारण हा डेटा तुम्ही तुमच्या संस्थेचा घेताय. तर ही माहिती त्याच्यामध्ये घ्या. त्यानंतर ह्याचे बेनिफिट्स काय झाले तुमच्या ऑर्गनायझेशनला त्याच्याबद्दल तुम्ही लिहा. तर ह्या पॉइंटमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की ओव्हरऑल आता तुम्ही जर एनपीसीआयच्या साईटवरती गेला तर एनपीसीआयच्या साईटवरती तुम्हाला हे सगळे स्टॅटिस्टिक्स अवेलेबल आहेत की भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन कशी, त्याचं हे कसं वाढलं, म्हणजे त्याची पॉप्युलॅरिटी, लोकप्रियता कशी वाढली, त्याचे तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्स, आकडेवारी तुम्हाला त्याच्यामध्ये देता येईल. राष्ट्रीय स्तरावरती आकडेवारी म्हणजे त्याचा वाटा किती आहे, आयएमपीएसचा वाटा किती आहे हे तुम्हाला तिथं देता येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेकडे या, तुमच्या बँकेमध्ये ही सेवा तुम्ही देताय का, तुमच्या बँकेमध्ये हे त्याचं व्हॉल्यूम किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे देता येईल. त्यातून तुमचं रेव्हेन्यू जनरेशन काय होतंय का, हे हे डोकं तुम्हाला चालवायचंय तिथं. म्हणजे इथं तुमचं ऍक्च्युली तुमचं इनपुट जे आहे की तुमचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते इथं आहे ऍक्च्युली, की हा विचार तुम्ही करा की मी काय ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त नाविन्य काय आणू शकतो, काय नवीन प्रकारची माहिती मी इथे देऊ शकतो. तर हे तुमच्याकडनं तिथं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याचे बेनिफिट्स द्या, तुमच्या ऑर्गनायझेशनला झालेले बेनिफिट्स तुम्हाला इथं लिहिता येतील. 1, 2, 3, 4, 5 जे काही तुम्हाला बेनिफिट्स झाले. आता हे करत असताना तुम्हाला हा डेटा कलेक्ट करावा लागेल. तुम्हाला तुमच्या कन्सर्न व्यक्तीशी चर्चा करावी लागेल, त्यांच्याशी तुम्ही बोला. तुमचे मित्र दुसऱ्या बँकेमध्ये असतील त्यांच्याशी बोला. तुमच्या बँकेचंच द्यायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला ऑनलाईन ह्याच्यामध्ये तुम्हाला इतर बँकांचा पण डेटा मिळेल. शक्य तितका तो प्रयत्न करा की जास्तीत जास्त मी हे इंटरेस्टिंग म्हणजे नाविन्यपूर्ण कसं बनवू शकतो या टॉपिकला, तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळतील. त्यानंतर एक्सपेक्टेड फ्युचर डेव्हलपमेंट काय आहे, म्हणजे आता तुम्ही आयएमपीएस ऑलरेडी इंट्रोड्यूस केले, पण तुमचे बँकेची फ्युचर प्लॅन काय आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेवटचा जो भाग आहे तो आहे रेफरन्सेस. म्हणजे तुम्ही हे हा जो भाग करत असताना तुम्ही ज्या ज्या गोष्टी रेफर करताय, ती इंटरनेटची वेबसाईट असो, कुठलं पुस्तक असो, कुठलं मॅगझिन असो, तुमच्या बँकेचं काही अॅन्युअल रिपोर्ट असो, तुमच्या बँकेचं कुठलं पब्लिकेशन असो, ह्या गोष्टी तुम्ही तिथं नोट करून ठेवा की तुम्ही जर तिथं लिहिलंय किंवा तुम्ही जो डेटा त्याच्यामध्ये लिहिलाय तो डेटा तुम्ही कुठनं रेफर केलाय, ते रेफरन्सेस तुम्हाला शेवटी द्यावे लागतील. किंवा मी हा डेटा इथून घेतला, हा डेटा इथून घेतला, त्याचे रेफरन्सेस तुम्हाला द्यावे लागतील. तर अशा पद्धतीनं हा तुमचा प्रोजेक्ट तयार होईल. आता हा प्रोजेक्ट फायनली हा कसा अपेक्षित आहे तर ते पण तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे बघा, सॅम्पल प्रोजेक्ट तुम्हाला दिलेला आहे, हे बघून घ्या. म्हणजे फायनल शेप तुमच्या प्रोजेक्टचा कसा असेल तो अशा प्रकारे असेल, हे पण तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्याच्या पलीकडे आम्ही काय करू शकतो, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. फक्त तुमचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये हे आहे की तुम्हाला दिलेल्या विषयावरती खोलामध्ये जाऊन ती सगळी माहिती एकत्रित करणे आणि त्याची व्यवस्थित मांडणी करणे, हे तुमचं काम आहे. आणि हे तुम्ही किती चांगल्या पद्धतीने करता ह्याच्यावरती तुम्हाला मार्क्स मिळतील. तर हा सॅम्पल प्रोजेक्ट तुम्हाला दिलेला आहे. ओके. आणि हे एक्सरसाइज आता मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगतोय त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती लिखित स्वरूपात तुम्हाला इथं दिलेली आहे. हे बघा, हे आता 45 आणि 46 बॅच साठी आपण केलं होतं, पण अशाच प्रकारचं एक्सरसाइज आता आपल्याला करायचं आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे एक्सरसाइज डॉक्युमेंट तुमच्यासाठी वेगळं आपण अपलोड करू, पण हे प्रोजेक्ट बद्दल आपण जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये प्रोजेक्टचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे, सॅम्पल प्रोजेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा. मी तुम्हाला आता सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या गोष्टी इथं ऑलरेडी ज्या दिलेल्या आहेत, तुम्हाला डे 1 पासून या गोष्टी अवेलेबल आहेत. तर या गोष्टी रेफर करा.
आणि त्यामुळे तुम्हाला जास्त क्लॅरिटी त्याच्यामध्ये कदाचित येईल आणि त्याच्यावरती तुम्ही काम सुरू करा. ह्याच्या लास्ट डेट ऑफ सबमिशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मी बघा सुरुवातीला जे डॉक्युमेंट दाखवलं त्या डॉक्युमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधनं क्लिअर होतील. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की त्याची लास्ट डेट काय, तर त्या लास्ट डेट तुम्हाला त्या डॉक्युमेंटमध्ये मिळून जातील. आता हे करत असताना एक गोष्ट आवर्जून सगळ्यांनी करणं आवश्यक आहे की तुम्ही जे काही काम कराल, ऑलरेडी हे उशीर झालाय तुम्हाला, म्हणजे तुम्ही ऑलरेडी सेकंड सेमिस्टरमध्ये एंट्री केली आहे आणि तुमचं प्रोजेक्टचं काम कितपत झालंय मला माहित नाही, म्हणजे तुम्ही प्रोजेक्टचं काम कितपत केलंय मला माहिती नाही. पण तुम्ही लवकरात लवकर केलं नसेल तर हे लवकरात लवकर आता सुरू करा. हे खरं तर आधीच सुरू व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, आता तरी ऍटलिस्ट या गोष्टीवरती काम करायला सुरू करा. आणि तुम्ही जे काही काम कराल ते तुम्ही तुमच्या कन्सर्न गाईडला पाठवत राहा रेग्युलरली आणि त्यांचे व्ह्यूज त्याच्यावरती घ्या. म्हणजे तुमचे गाईड काय जे सांगतील त्याप्रमाणे त्याच्यामध्ये दुरुस्ती करा, दुरुस्ती करून परत पाठवा. तर ही प्रोसेस चालू राहू द्या आणि तुमचे गाईड सांगतील त्याप्रमाणे तुम्ही तो तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो फायनल करा. कुठल्याही परिस्थितीत काही महत्वाच्या सूचना तुम्हाला मी इथं करतो की कुठल्या तरी मागच्या एखाद्या बॅच मधल्या कुणीतरी केलेला प्रोजेक्ट आहे तोच घ्यायचा, कॉपी करून नावं बदलून पाठवायचा चालणार नाही. तसं बिलकुल चालणार नाही. तुम्हाला 0 मार्क मिळतील त्याच्यामध्ये, कारण हे सगळं रेकॉर्ड आमच्याकडे इथं ऑन अ क्लिक ऑफ बटन अवेलेबल आहे. म्हणजे मागच्या विद्यार्थ्यांना दिलेले प्रोजेक्ट, त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळं तिथं कुठलाही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करू नका, कॉपी पेस्ट करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या कन्सर्न गाईड बरोबर सतत संपर्कात राहा, मोबाईलवरती नाही. ईमेल करा, तुम्ही करत असलेलं काम ईमेलवरती पाठवत राहा. तुम्हाला इमिजिएट रिप्लाय देणं शक्य होत नाही आम्हाला, पण डेफिनेटली 1 किंवा 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय रिव्हर्ट त्याचा तुम्हाला येऊन जाईल. तो आलेल्या सजेशनवरती पुन्हा काम करून तुम्हाला ह्या गोष्टी फायनल कराव्या लागतील. अजूनही तुम्हाला 1-2 महिन्याचा वेळ आहे पुढच्या एक्झामसाठी, पण ह्या मधल्या काळामध्ये तुम्ही ह्या गोष्टी अशा टप्प्याटप्प्याने ह्या फायनल करू शकता. आणि ऍट द एंड ऑफ इट तुम्हालाही त्यातनं एक चांगला अनुभव मिळेल, आनंद मिळेल. अशा प्रकारच्या एका विषयावरती एक तुम्ही ज्यावेळी प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा तयार कराल त्यावेळी, आणि त्यामधून शिकण्यासारखं खूप असतं. आणि ह्या संधीचा फायदा मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं करून घ्यावं. तर प्रोजेक्ट बद्दलचं जे हे होतं, म्हणजे स्पष्टीकरण होतं, ते प्रोजेक्टचं मी तुम्हाला आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आता तुमचे जर काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. प्लॅगरिझम किती पर्सेंट आले? काय ऐकू नाही आलं मला? प्लॅगरिझम सर. नाही, तुम्ही ब्लूटूथ वरती वगैरे बोलताय का? परत एकदा विचारा तुमचा प्रश्न. प्लॅगरिझम किती पर्सेंट आलं? नाही, हे इथं काही युनिव्हर्सिटी सारखं नाहीये. मी तुम्हाला आता तेच सांगितलं की तुमचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये दिसू द्या. सी या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठंतरी रेफर करणार आहे. तुम्ही इंटरनेटवरनं रेफर करणार, काही मॅगझिन्स मधनं घेणार, काही तुमच्या अॅन्युअल रिपोर्ट मधनं घेणार. म्हणजे तुम्ही स्वतःहून लिहिण्याचा प्रयत्न केला तर उत्तमच आहे, पण ह्या गोष्टी तुम्ही जिथून घ्याल त्याचे रेफरन्सेस द्या. नुसतं कॉपी पेस्ट करू नका, त्याच्यामध्ये तुमचंही कॉन्ट्रीब्युशन काहीतरी दिसू द्या. तुम्ही जे म्हणताय प्लॅगरिझम आणि या सगळ्या गोष्टी युनिव्हर्सिटी लेवलवरती या सगळ्या गोष्टी खूप स्ट्रिक्टली बघितल्या जातात. पण इथं ठीक आहे, इथं ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही रेफर करणार हे गृहीत धरतोय आपण. पण ऍट द एंड ऑफ इट तुमचा एक्सरसाइज, तुम्ही हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट जो करताय, हा काहीतरी व्हॅल्यू एडिशन त्याच्यामधनं व्हायला पाहिजे. त्यामुळं
तुम्ही ज्या गोष्टी रेफर करताय त्याचा रेफरन्सेस तर तिथं द्याच, त्या व्यतिरिक्त तुमचं स्वतःच त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू एडिशन करा. तो विषय म्हणजे माझ्या विषयाशी संदर्भात असू दे किंवा कुठली इतर इतर HR रिलेटेड असेल, मार्केटिंग असेल, लॉ असेल. तर लॉ असेल तर तुम्ही ज्याच्यावरती तुम्ही प्रोजेक्ट तयार करताय त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही जिथून जिथून घेताय त्याचे रेफरन्सेस द्या त्याच्यामध्ये. नेक्स्ट, अजून काही प्रश्न? बोला राहुल बोर, बोला. तुम्ही काहीच बोलत नाही त्यामुळं बऱ्याच वेळा आम्हाला असा प्रश्न पडतो की समोर कोणी आहे की नाही. राहुल बोर. सर म्हणजे प्रोजेक्ट बनवताना सपोज म्हणजे आता इश्यूज मध्ये जाऊन मी ते करायला लागेल ऑनलाईन प्रोजेक्ट आहे. काय तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय तुमचा. अभिजित सूर्यवंशी. अभिजित सूर्यवंशी. हा, तुम्ही उशिरा जॉईन झाला. प्रोजेक्ट बद्दल कळलं? हो कळलं सर. काही प्रश्न? सर आता मला CTS म्हणून प्रोजेक्ट आहे तुमच्याकडेच सर, तो प्रोजेक्ट आहे माझा. हा पण आता मी प्रोजेक्ट सुरुवात केल्यानंतर मग तुम्हाला तो मेल पाठवतो मी की काय कमी केले ते. हा, आता तुम्हाला मी ते एक्सप्लेन केलं ना सगळं, काय त्याच्यामधनं काय अपेक्षित आहे ते तुम्ही रफ तयार करा. आणि रफ तयार केलेलं पहिला त्याला एक साचा तयार करा. म्हणजे तुम्ही काय साचा तर तुम्हाला एक स्टँडर्ड तर दिलेला आहे, पण तो विषय, त्या विषयाची मांडणी तुम्ही कशी करणार आहात ह्याची क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे. ते एक फ्रेमवर्क तयार करा, एक साचा तयार करा, त्याच्यामध्ये तुमची माहिती ऍड करत जावा आणि ते पाठवायचं आमच्याकडे. ते चेक करून आम्ही तुम्हाला सांगू की, कारण पहिल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चेक करायचं काय नाही, तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच आहे रेडीमेड. तुमचं काम महत्वाचं आहे, तो मधला भागच आहे फक्त. त्यामुळे त्याचं एक स्ट्रक्चर तयार करा, त्या स्ट्रक्चर मध्ये काम करायचं आपल्याला. चालतंय सर. ते तयार करून पाठवत राहायचं आणि ते फायनल झालं की मग संपलं काम आपलं. नेक्स्ट, पल्लवी देवकाते. काही प्रश्न? सर म्हणजे प्रोजेक्ट बद्दल जे तुम्ही सांगितलं ते आलं लक्षात, पण फाइंडिंग बद्दल वगैरे काही म्हणजे कसं पाहून हवं वगैरे फायनल? नाही, फाइंडिंग वर नाही, हा रिसर्च प्रोजेक्ट नाही आहे. ह्याच्यामध्ये अपेक्षित काय आहे की काही स्टॅटिस्टिकल माहिती तुम्ही द्या, काही ग्राफ्स तयार करा. ह्याच्यामधनं फाइंडिंग्स कधी येतं, ते फाइंडिंग आणि रेकमेंडेशन ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये येतात. इथं काही आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट एक्सपेक्टेड नाहीये, पण तुम्हाला जो दिलेला विषय आहे त्या विषयावरती तुम्ही जे सेकंडरी सोर्सेस मधनं अवेलेबल असलेला डेटा आहे, म्हणजे NPCI ची साईट, म्हणजे आता तुमचा विषय काय मला माहित नाही. सर सॉरी, तुम्ही आय थिंक चुकीचं आहे. मी बाइंडिंग विचारलं, बाइंडिंग, स्पायरल बाइंडिंग. हो, बाइंडिंग विचारते, मला फाइंडिंग ऐकवलं. बाइंडिंगला स्पायरल बाइंडिंग लागेल ना त्याला. तुम्ही जी स्पायरल बाइंडिंग चालेल ना? हो, स्पायरल हे वगैरे कसं नाही? नाही, स्पायरल बाइंडिंग चालेल. आणि ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे, प्रोजेक्ट प्रिपरेशन गाईडलाईन्स मध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ऑलरेडी. ओके. त्याच्या किती कॉपीज द्यायचे तुम्हाला, पेपर साईज काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या आहेत. मला वाटतं तुम्ही कोणी बघितलंच नाही ते डॉक्युमेंट.
या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सागर ढालपे, काही प्रश्न? नाही सर, सगळं समजलं? समजलंय बऱ्यापैकी. आणि जे आहे ते मग त्या ड्राईव्ह मध्ये जाऊन मी प्रोजेक्ट बघून मी करेल. ओके, ठीक आहे. सुप्रिया शिंदे, सर समजलंय. आता जसं काही अडचण येते तसं मेलवरती आम्ही मेलवरती करा. तुमचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती चर्चा करा. तो ग्रुप त्याच्यासाठीच आपण बनवलाय. म्हणजे तुम्हाला ज्या काही शंका येतील त्या तुम्ही पोस्ट करा ना. तुमच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एखाद्या सेशनमध्ये काही समजलं नाही किंवा आज असं असं आपल्याला या सेशनमध्ये सांगितलं होतं, कुणाला त्याच्याबद्दल काही ऍडिशनल माहिती देता येईल का, तो ग्रुपचा उपयोग करा ना तुम्ही. त्याच्यावरती काहीच कर, तुम्ही तर अॅक्नॉलेज पण करत नाही साधं काही अपलोड केल्यानंतर आम्हाला मिळालं, आम्ही वाचलं. ऍटलिस्ट तेवढं तर अपेक्षित आहे ना तुमच्याकडनं की काही आम्ही समजा तुम्हाला काही सूचना दिली, नोटीस, एक अनाउन्समेंट केली, तुम्ही ते वाचलं नाही वाचलं, तुम्हाला एखाद्या क्लासमध्ये काही समजलं नाही तर तुम्ही त्याच्यावरती विचारा ना. आम्ही सगळे फॅकल्टी त्या ग्रुपमध्ये आहोत. किंवा तुम्हाला एखादी गोष्ट कळली नसेल, दुसऱ्या एखाद्या तुमच्या पार्टिसिपेंटला ती गोष्ट समजली असेल तर तो त्याच्यावरती लिहिल. त्या व्हॉट्सअप ग्रुपचा उपयोग तर तोच आहे ना, नाही का? सुभाष पाटील, हॅलो, बोला. काय विचारायचं आहे का? विचारायचं काही? समजलं? हो, समजलं. ओके. अजून कोणाला काही बोलायचं आहे? संजय लगड, समजलं सर, नाही काय बोलायचं. हॅलो, हा बोला बोला. समजलं सर. समजलं. ओके, ठीक आहे. पुढं गणेश सीताप, गणेश सीताप. हा सर, समजलं. ओके, हॅलो सर. हा बोला. हा समजलं. ठीक आहे. ठीक आहे. मी अपेक्षा करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. अजूनही काही तुम्हाला जर तुमचे क्वेरीज असतील तर ग्रुपवरती पोस्ट करा. सगळ्यांना रेस्पॉन्ड करू दे. त्याच्यामध्ये ज्याला ज्या गोष्टी समजल्यात ते रेस्पॉन्ड करतीलच. आणि कन्सर्न फॅकल्टी जी असेल तर ते कन्सर्न फॅकल्टी पण त्याच्यावरती रेस्पॉन्ड करू शकतील. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही काही कम्युनिकेटच करत नाही. क्लासमध्ये पण तुम्ही काही बोलत नाही, ग्रुपवरती पण काही चर्चा असत नाही. तर असं नका करू. HDCM हा कोर्स अतिशय उत्तम कोर्स आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला पण या गोष्टीबद्दल बोललेलं आहे की हा नुसता करायचा म्हणून करू नका. हा कोर्स जर तुम्ही सिरियसली केला तर ह्याच्यामधनं तुम्हाला खूप काही घेण्यासारखं आहे. आणि ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या करिअर प्रोग्रेशनमध्ये होईल. म्हणजे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी या कोर्सचा निश्चित उपयोग होईल. पण हे तुम्ही किती सिरियसली करताय हा कोर्स त्याच्यावरती अवलंबून आहे. तर तुम्ही किती शिकण्याचा प्रयत्न करताय स्वतः, किती तुमचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे, किती वाचन तुम्ही करताय, परीक्षा कशा पद्धतीने तुम्ही देताय. परीक्षा देताना काय तुम्ही इकडचं तिकडचं बघून जर लिहिलं असेल तुम्हाला मार्क तर मिळतील त्याच्यामध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी ह्या गोष्टी केल्या जातात त्यावेळी जे करणाऱ्याला वाटतं की अरे हे ठीक आहे, कुणाला समोरच्याला कळत नाही, असं काय नसतं. आता आम्ही या क्षेत्रामध्ये माझं 27वं वर्ष आहे. आमचे डायरेक्टर त्याच्यापेक्षा जास्त सरांचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही सगळेच जणांचं जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त या क्षेत्रामधला अनुभव आहे. आणि तुमचा पेपर ज्यावेळी आम्ही बघतो त्याच वेळी आमच्या लक्षात येते की हे तुम्ही स्वतःहून लिहिलंय का काहीतरी बघून लिहिलंय. 2 मिनिटाचा पण वेळ लागत नाही त्याच्यासाठी.
तर ह्या गोष्टी तुम्हाला क्षणिक फायद्याच्या वाटतात, पण त्याचा तुमच्या लॉंग टर्म करिअरमध्ये काही उपयोग नाही. हे परीक्षेतलं कॉपी आणि हे सगळे जे प्रकार आहेत हे अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक आहेत. तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा, तुम्ही स्वतःहून तुम्हाला जे येते त्या गोष्टी लिहा. त्यातून मिळणारा जो आनंद आहे, त्यातून मिळणारा जे समाधान आहे ते खूप वेगळं आहे. आणि त्याचा फायदा मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतोय की तुम्हाला तुमच्या वैयक्तिक प्रगतीमध्ये, तुमच्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक प्रगतीमध्ये त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होईल. शॉर्टकट्स हे खूप डेंजरस असतात, नेहमी लक्षात ठेवा तुमच्या करिअरमध्ये. शॉर्टकट घेताना आपल्याला वाटतं की आपण पटकन केलं, ते पटकन पोहोचलो, आपल्याला अपेक्षित ठिकाणी आपण पटकन पोहोचलो, पण लॉंग टर्म मध्ये त्याचा काही उपयोग नसतो. आणि हे मी तुम्हाला मागही बोललेलो आहे की आमचा असा अनेक वेळचा अनुभव आहे की एचडीसीएम म्हणजे तुमचं एचडीसीएम झाल्यानंतर शेवटच्या दिवशी आम्ही जे वायवा असते त्या वायवामध्ये काही प्रश्न विचारतो. अगदी बेसिक प्रश्न असतात त्याच्यामध्ये की सहकाराची तत्व काय, बँक आणि क्रेडिट सोसायटीमध्ये फरक काय, कोऑपरेटिव्ह ऑडिटरचा रोल काय, ज्या गोष्टी तुम्ही शिकलाय. आता तुम्ही अकाउंटचा विषय शिकताय, अनेक वेळा हे अनुभवलंय आम्ही की अकाउंटचे 3 गोल्डन रूल्स काय, हा प्रश्न विचारला तर लोकांना सांगता येत नाही, विचार करावा लागतो त्यांना. तुम्ही एचडीसीएम कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जर अकाउंटचे बेसिक रूल जर सांगता येत नसतील तर मग त्या डिग्रीचा उपयोग काय, आणि ती डिग्री तुम्हाला मिळाली कशी, हा मोठा प्रश्न तयार होतो त्याच्यामध्ये. आणि तुमची इमेज तर खराब होईलच त्याच्यामध्ये, पण आमच्या संस्थेची इमेज पण त्याच्यामध्ये खराब होईल. कारण तुम्ही एचडीसीएम कुठनं केलं असं प्रश्न पुढचा तुम्हाला विचारला जाईल. तुम्ही तर एचडीसीएम डिग्री लावली आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी देता येत नाही. आता तुम्ही अनेक जण बँकेमध्ये अनेक वर्षापासून काम करताय, कमीत कमी 3-4 वर्ष तरी काम तुमचं झालं असेल. आता तुम्हाला जर शेवटच्या दिवशी हा प्रश्न, याच्यामध्ये तुम्ही कोऑपरेटिव्ह क्रेडिट अँड बँकिंग हा पूर्ण विषय शिकताय आणि तुम्हाला जर शेवटच्या दिवशी सांगता येत नसेल की क्रेडिट सोसायटी आणि कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, क्रेडिट सोसायटी आणि बँकेमध्ये फरक काय, तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी सिरियसली घ्या. अजून एक पूर्ण सेमिस्टर तुमच्याकडे आहे बाकी, आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करा आणि ह्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच होईल, आयुष्यामध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये. ठीक आहे, तर तुमचे काही जर प्रश्न नसतील तर आपण थांबूया. आणि आजच्या सेशनचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते रेकॉर्डिंग तुम्हाला मे बी नेक्स्ट वीकमध्ये कधीतरी ते आम्ही अपलोड करू, जेणेकरून ज्यांचा काही भाग ह्यातला चुकला असेल सुरुवातीचा तर त्यांना ते पुन्हा एकदा बघता येईल. आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा. उद्या गणेशोत्सव सुरू होतोय आणि आपली भेट सोमवारी, आपले पुढच्या आठवड्यामध्ये सेशन्स आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला त्याचं टाइम टेबल मिळालं असेल. तर सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर.